गडचिरोली नक्षल प्रवर्गातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार डॉक्टर नामदेव किरसान हे सहकुटुंब आता दिल्लीसाठी रवाना झाले। तर संसदेमध्ये सिंचन, महागाई, बेरोजगारी असे विविध मुद्दे मांडणार अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी दिली। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। उद्यापासून संसद अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि गडचिरोलीतून नुकतेच निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार नामदेव किरसान जे आहेत ते उद्या अधिवेशनाचा आपला पहिला दिवस आहे ते या ठिकाणी नागपूरच्या विमानतळावरून जे दिल्लीसाठी रवाना होते। किरण साहेब, काय सांगाल, पहिला दिवस आहे अधिवेशनाचा, काय कोणते मुद्दे असणार? पहिल्या दिवशी मला फार उत्सुकता आहे। उद्या शपथविधी होणार आहे, शपथविधी घेण्यासाठी मी फार उत्सुक आहे आणि उद्या आम्ही मराठीची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी मी फुले शाहू आंबेडकरचा स्लोगन घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे आणि मराठी अस्मिता जागृत करण्यासाठी आम्हाला सूचना मिळाली की मराठीमध्ये शपथ घ्यावी। मी इंग्रजीमध्ये शपथ घेण्यासाठी दिलेलं होतं, परंतु आता बदल करायसाठी मी सांगितलेलं आहे। त्यांनी जर तशी मुभा दिली तर मी मराठीमध्ये शपथ घेणार आहे। गडचिरोलीसारख्या नक्षल प्रवण क्षेत्राचं तुम्ही या ठिकाणी नेतृत्व करणार आहात, कोणते प्रमुख मुद्दे जे आहेत ते उद्या घेऊन तुम्ही जाणार? या ठिकाणी महागाई आहे, बेरोजगारी आहे, सिंचनाच्या सोयी आहेत, शिक्षणाचा दर उंच करायचा आहे आणि आरोग्य सेवा व्यवस्थित करायच्या आहेत आणि अनेक प्रश्न आहेत, विजेचा प्रश्न आहे। हे असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्याचं काम करणार आहे। शेवटचा प्रश्न, गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळेस विरोधी पक्ष जे तुमचं मजबूत आहे, विरोधी पाकावर तुम्ही आता असणार आहात, मूलतः कोणते प्रमुख मुद्दे जे आहेत ते आता राष्ट्रीय पातळीवरील यावेळेस काँग्रेस हाताळणार? या सरकारच्या भ्रष्टाचाराच्या मध्ये नीटमध्ये भ्रष्टाचार झाला, राफेलमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार लोकांनी केलेला आहे। त्या भ्रष्टाचाराचे मुद्दे पुन्हा कर्ज रोख्यामध्ये केलेला आहे, त्याच्यानंतर ते सगळे अदानीचं भ्रष्टाचार आहे, त्या सगळ्या गोष्टी उघडकीस पुन्हा आणू। आपण महागाई बेरोजगारीबद्दल सुद्धा आम्ही उघडकीस आणू, त्याच्याबद्दल सुद्धा सरकारला धारेवर धरण्याचं या ठिकाणी काम होईल। आणि ज्या पद्धतीने सरकार मागे वागली अरेरावीपणाने आणि हुकुमशाही पद्धतीनं, त्या पद्धतीनं ही सरकार आता पुढे हे आमची अपोजिशन चांगलं स्ट्रॉंग असल्यामुळे वागणार नाही अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। खूप खूप धन्यवाद। पाहू शकतो की डॉक्टर नामदेव किरसान जे आहेत ते अधिवेशनासाठी नागपूर विमानतळावरून सहकुटुंब रवाना झाले आणि पक्षाने त्यांना आदेश दिला आहे की मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी उद्या ते मराठीमधूनच आपला शपथ घेणार आहेत, असंही नामदेव किरसान यांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।